काय सांगाल? 28/8/2024 रोजी तुमचा एक मोबाईल मिसिंग झाला होता. त्याची तुम्ही तक्रार देखील प्रशासना पोलिसांना दिली होती. पुढे काय झालं? पुढं वेळोवेळी त्यांना फोन करून विचारलं, त्याचं काही सुद्धा उत्तर आलं नाही. नंतर मी स्वतः सातारवरून इथं यायला लागलं मला त्या कामानिमित्त. आणि त्याच्यानंतर एक त्या कॉन्स्टेबलला मी सांगितलं, कॉन्स्टेबल मित्र निघाले माझे, पण तरीसुद्धा त्यांनी पूर्णपणे ट्रेस केले. कालच्या तारखेपर्यंत साधारणतः काल 17/2/2025 या रोजीपर्यंत त्या मोबाईलचा ट्रेस लागला होता. आम्ही मोबाईल गेला त्यावेळेलाच विचार केला की मोबाईल मिळणार नाही, पण एक हे कुठंतरी प्रप्रांतीय किंवा राज्याच्या बाहेरची टोळी पुण्यामध्ये कार्यरत आहे मोबाईल चोरी करणारी. आणि त्या संदर्भात मी दाखल केली तक्रार. दाखल करून सुद्धा ती पुढील कारवाई काही करत नाहीत. आणि या केसच्या संदर्भामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही तुमची चर्चा होत असते? वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा नाही, कारण वरिष्ठ अधिकारी पावतात जाऊन देतच नाहीत. हे जर वरिष्ठ अधिकारी पावतर जर गेले तरी सुद्धा हे आपले पोलीस यंत्रणा आहे ही सर्वसामान्याची दखल आणि ट्रेस केलेले नंबर हे तिथवर जाणं गरजेचं आहे. आणि त्या आपल्या जे एक गँग आहे त्या गँगला त्वरित पकडण्याचं काम त्यांनी करावं. ह्यामुळं जर सर्वसामान्याला एवढा त्रास होत असेल तर पुढलं बाकीच्या एकदम गेली आता 7-8 महिने झाले तुमचा मोबाईल चोरीला गेलेला आहे, तुम्ही एफआयआर दाखल केलेली. वारंवार ह्या केसचा पाठपुरावा का बरं करतात आणि तुम्हाला काय साध्य करायचे? मला एवढं साध्य करायचं आहे की ह्यामध्ये जे गँग आहे, मोबाईल चोरीची जी गँग आहे ती फक्त ताब्यात मिळावी. त्यामुळे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जे चोरी समजा नुसते मोबाईल चोरी करणारे नसतील, हे बाकीचे दरोडे टाकणारे सुद्धा ह्यात सापडतील. लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने कुठले पाऊल उचलले नाही, आपलं पुढचं पाऊल काय? पुढलं पाऊल मी आता सांगू शकत नाही, पण तरी सुद्धा जर प्रशासनानं आपल्या पुणे पोलिसांनी जर वेळेत दखल घेतली आणि ही जर गँग तपासाची यंत्रणा लवकरात लवकर जर पाठवली तर चांगलंच होईल. नाही तर आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आता सध्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे मी जाण्याचे प्रयत्न करेन.